तुमचं कॅपिटल लहान आहे पण लॉस मात्र मोठा होतोय. 5-10 हजारापासून सुरुवात केली आणि काही दिवसातच कॅपिटल अर्ध झालं. जर असं होत असेल तर प्रॉब्लेम मार्केटमध्ये नाहीये, तुमच्या अप्रोचमध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्मॉल कॅपिटलमध्ये मोठा लॉस का होतो आणि ह्या लॉसपासून आपण कसं वाचू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण बघूया की कॅपिटल छोटं असून देखील लॉस मोठा का होतो. तर असे कोणते कारण आहेत की ज्यामुळे लॉस वाढत जातोय. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं रिझन जे आहे कारण ते म्हणजे काय आहे, ओव्हर ट्रेडिंग. बघा आता ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की खूप जास्त ट्रेड घेणं. बरेचसे लोक काय करतात की दिवसभरामध्ये ट्रेडवर ट्रेड घेतच राहतात. कॅपिटल जरी कमी असेल तरी पण काय करतात, एक ट्रेड घेतात परत दुसरा, असं 5, 10, 15, 20 असे ट्रेड्स काय घेतात, एका दिवसामध्ये घेतात. आणि ह्या ओव्हर ट्रेडिंगने काय होतं मग की जे चार्जेस आहेत ते खूप जास्त लागतात. बऱ्याच वेळेला काय होते की स्मॉल कॅपिटलमध्ये छोटे छोटे ट्रेड घेत 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 सपोज दिवसभरामध्ये 2 ते 3 हजार रुपये कमवले आणि मग शेवटी लक्षात आले की आपल्याला चार्जेसच गेले 3.5-4 हजार रुपये. म्हणजे प्रॉफिट कमवून पण काय आहे, लॉसमध्ये आहे. कारण छोटा छोटा प्रॉफिट बुक केलेला असतो आणि त्यामुळे चार्जेस काय आहेत ते वाढत जातात. ठीक आहे ना, त्यामध्ये 1-2 ट्रेड मायनसमध्ये केलेले असेल लॉसमध्ये तर परत तो लॉस आणि त्या ट्रेडचे परत चार्जेस, तर असं मिळून तो काय होतं मग लॉस वाढत जातो. त्यानंतर होप ट्रेडिंग म्हणजे आशा असते माणसाला की आणखीन थोडासा प्रॉफिट होईल, आणखी थोडासा होईल, किंवा 1-2 ट्रेडमध्ये नाही झाला तर मग आणखी पुढच्या ट्रेडमध्ये होईल. आणि असं करत करत काय होतं, जे ट्रेड आहे त्याची संख्या वाढत जाते आणि मग शेवटी काय होतं, चार्जेस जे आपल्याला आहे ते खूप जास्त पे करावं लागतात. म्हणजे काय होतं बघा, कुठल्या तरी एखाद्या ट्रेडमध्ये तुमचा 1000 रुपयाचा प्रॉफिट झाला आणि तुम्हाला होप असतो की चला आपण आणखी 200-400 रुपये कमवूया. मग तुम्ही आणखी दुसरा ट्रेड घेता आणि तो ट्रेड काय होतो की लॉसमध्ये जातो. मग ते 1000 रुपये प्रॉफिट परत 600 रुपयावरती येतो. मग परत वाटतं अगोदरचा 1000च बरा होता, मग आपण आणखी 400 करूया म्हणजे बरोबरीला येईल. मग ते आणखी 400 वाढवण्यामध्ये 1-2 ट्रेड जातात, मग त्याचे चार्जेस परत वाढत जातात. मग परत तुम्ही 1000 रुपयावर येऊन जरी पोहोचले तरी सुद्धा 1000 रुपये प्रॉफिट राहत नाही, कारण त्याचे चार्जेस काय झालेले असतात, वाढलेले असतात. आणि अशा पद्धतीने परत एखादा ट्रेड जर मायनसमध्ये गेला तर मग ओव्हरऑल खूप जास्त त्या ठिकाणी काय होतो, लॉस होतो. कारण की चार्जेस पण वाढतात आणि लॉस पण होतो. तर अशा पद्धतीने काय होतं की हे होप ट्रेडिंगमध्ये होतं, किंवा ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो. म्हणजे काय, जेवढं जास्त ट्रेड तेवढा तुमचा काय आहे, लॉस होतोय. कारण की बघा तुम्ही 10 ट्रेड घेतले छोटे छोटे आणि किंवा स्मॉल ज्याला आपण म्हणू शकतो अमाऊंटने, आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे लॉस केलेत, पण ते 10चे मिळून काय होतात, एक मोठा लॉस होतो ना. म्हणजे तुम्ही एका ट्रेडमध्ये 300 जरी लॉस केला तर 10 ट्रेड घेतले, तुमचा 3000 रुपयाचा लॉस होतोय. बरोबर, आणि त्यामध्ये जर कॅपिटल कमी असेल तर तो लॉस काय झाला, मग खूप मोठा झाला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एक कारण आहे ओव्हर ट्रेडिंग, म्हणजे कमी कॅपिटलमध्ये पण जास्त लॉस होण्याचं. ठीक आहे, त्यानंतर बघा की दुसरं जे कारण आहे ते म्हणजे आहे की बिग क्वांटिटी, किंवा ज्याला आपण म्हणतो लिव्हरेज. लिव्हरेज घेऊन ट्रेडिंग करणं किंवा मोठ्या क्वांटिटीने ट्रेडिंग करणं. आता बघा समजा तुमचं कॅपिटल आहे 5000 रुपये. ठीक आहे, 5000 रुपये कॅपिटल आहे आणि तुम्ही ट्रेड साईज घेताय 50,000ची, म्हणजे तुम्हाला काय आहे त्याचं 10 पट लिव्हरेज मिळालं ब्रोकरकडून. मग तुम्ही काय करताय की 5000 रुपये आहे आपले स्वतःचे, पण 50,000 रुपयाचा ट्रेड घ्यायचा मोठ्या साईजचा. आणि मग काय होतं बघा की थोडा जरी मूव आला, एखादा छोटासा जरी मूव आला अप किंवा डाऊन साईडला, तुमच्या ट्रेडच्या अपोजिट साईडला, मग त्या छोट्या मूवमध्ये पण काय होतंय की तुमचा त्या ठिकाणी मोठा लॉस होतोय. बरोबर, म्हणजे समजा ह्या 5000 रुपये आहे आणि एक छोटासा मूव आला आणि त्याच्यामध्ये तुमचं काय झालंय, 2 ते 3 हजार रुपये किंवा 2,500 रुपये लॉस झाला. आता 50,000पैकी 2,500 रुपये फार काही वाटत नाहीये. बरोबर, पण तेच जर तुम्ही पाहिलं तर हे तुमचे ओरिजिनल जी कॅपिटल आहे ती किती आहे, 5000 रुपयेच आहे. म्हणजे तुमचा लॉस किती झालाय, 50%. लक्षात आले. म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं कॅपिटल किती आहे, 5000 रुपये, याच्यामध्ये आपण किती टक्के लॉस सहन करू शकतो. बरोबर, मग त्या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, ट्रेड घ्यायला पाहिजे, ट्रेड साईज आपली ठेवायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, खूप जास्त लॉस होतो. म्हणजे लिव्हरेज घेणं किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं, जर तुम्ही नवीन असाल तर स्मॉल क्वांटिटीमध्येच ट्रेड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लिव्हरेज जे आहे ते लिव्हरेज नाही घेतलेलं कधीही चांगलं, कारण आपली स्वतःची कॅपिटल आपल्याला माहिती आहे किती आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती लॉस होतोय. ठीक आहे ना, यामध्ये जर बघा आता 50,000चा ट्रेड आहे, जर इथे जर 5,000 रुपये जर लॉस झाला तर तुमची अमाऊंट इथे 0 होऊन जाते ना, कॅपिटल तुमचं. बरोबर आहे, आणि तो ट्रेड एक्झिट म्हणजे त्याची ऑटोमॅटिक एक्झिट होऊन जाते, एक्झिक्यूट होतो ती ऑर्डर. कारण की तुमचं जे काय आहे लिव्हरेज तुम्ही घेतलेलं आहे 5000वरती. असं नाही की तुमच्याकडे 5000 रुपये आहे, तुम्ही 50,000 घेतले म्हणजे ते होल्ड करू शकता, नाही. तुमचे 5000 रुपये अमाऊंट संपले की जनरली बऱ्याचशा ब्रोकरमध्ये काय होतं की ऑर्डर तुमची स्क्वेअर ऑफ होऊन जाते. बरोबर,
त्यामुळे ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तिसरं रिझन जे आहे ते म्हणजे नो स्टॉप लॉस. आता बरेच जण काय करतात की स्टॉप लॉसच लावत नाही. आता स्टॉप लॉसबद्दल मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असते वारंवार की स्टॉप लॉस काय आहे, खूप गरजेचा आहे. मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलंही होते की विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग करणं म्हणजे ब्रेक नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे. बरोबर. त्यामुळे स्टॉप लॉस हा लावणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना काय वाटते की खाली त्याच्या प्राईस गेल्यानंतर परत वरती येईल, परत वरती येईल. बरोबर ना. तर अशा पद्धतीने काय करत राहतात, मग त्याला होल्ड करत जातात विदाऊट स्टॉप लॉस. आणि मग काय होतं की जिथे तुमचा 200 रुपये लॉस आहे, तुम्ही स्टॉप लॉस लावून 200 रुपयावर काय करू शकत होता, एक्झिट घेऊ शकत होता. त्याचे 2000 रुपये लॉस वाढत जातो आणि शेवटी तुम्हाला नाईलाजाने काय करावं लागते, एक्झिट घ्यावी लागते. म्हणजे 200 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 2000 रुपये लॉस काय करावा लागतो, बुक करावा लागतो. त्यामुळे नो स्टॉप लॉस म्हणजे काय आहे, ते आपलं अकाउंट डॅमेज करू शकतो. ठीक आहे. आता बघा त्यानंतर पुढचं रिझन आहे ते म्हणजे इमोशनल ट्रेडिंग. आता बरेच लोक काय करतात की इमोशनली ट्रेडिंग करतात की मला वाटते वरती जाईल मार्केट म्हणून बाय केलं, मला वाटते खाली जाईल म्हणून सेल केलं. आणि त्यामध्ये पण जर लॉस झाला तर काय आहे, मग फ्रस्ट्रेशन येतं आणि मग त्यामध्ये परत पॅनिक सेलिंग होते. बरोबर ना. तर अशा गोष्टी घडतात. आणि काही लोक तर जे आहे ते रिव्हेंज ट्रेड घेतात. रिव्हेंज ट्रेड म्हणजे काय की बघा एखाद्या ट्रेडमध्ये तुमचा लॉस झालाय आणि मग तो भरून काढण्यासाठी आणखी मोठा ट्रेड घेणं, मग त्याच्यामध्ये लॉस होतोय. मग असं वाटतं की नाही आता एक मोठा ट्रेड घेतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, सगळा लॉस रिकवर होईल माझा. तर अशा पद्धतीने ती काय होतात, ट्रेडवर ट्रेड घेत जातात आणि मग लॉस काय होतो, वाढत जातो. किंवा क्वांटिटी जी आहे ती डबल करणं. बरोबर ना. ॲव्हरेज करणं ज्याला आपण म्हणतो की बरेच जण काय करतात, मग ट्रेड जर चुकीचा गेलेला असेल, प्राईस खूप खाली आल्या, तर परत त्याच्यामध्ये क्वांटिटी ॲड करतात कुठलेही टेक्निकल न बघता. जर आपल्याला कळतंय की इथून पुढे खालीच जाणार आहे, तर मग आपण त्या क्वांटिटी ॲड करून उपयोग नाही आहे. तिथे आपल्याला एक्झिट घेणं गरजेचं असतं, लॉस बुक करणं गरजेचं असतो. पण बरेच जण तिथं उलट करतात की प्राईस कमी झाल्यात म्हणून परत त्या ठिकाणी काय करतात, ॲव्हरेज करतात आणि मग परत लॉस काय होतो, वाढत जातो. आणि मग तो लॉस जो आहे ते एकदा खूप मोठा झाला की कधी कधी नाईलाजाने परत बुक करावा लागतो. आता बघा एक आपण एक्झाम्पल बघूया. तर या ठिकाणी मी एक एक्झाम्पल घेते की समजा तुमची कॅपिटल 10,000 आहे. आता बघा आपण व्हिडिओज बनवतोय की स्मॉल कॅपिटल जे आहे त्याच्यामध्ये मोठा लॉस कसा होतोय. त्यामुळे आपण काय आहे ते कॅपिटलचं जे एक्झाम्पल आहे ते मी छोटं घेतलेलं आहे. समजा तुमची कॅपिटल 10,000 रुपये आहे आणि त्यामध्ये काय झालंय की तुम्ही एक ट्रेड घेतलाय, त्याच्यामध्ये 1,000 रुपयाचा लॉस झालाय. त्यानंतर दुसरा ट्रेड घेतला, त्याच्यात 2,000 रुपये लॉस झाले. परत तिसरा ट्रेड घेतला, त्याच्यात 3,000 रुपये लॉस झाले. आता बघा हे 1,000, हे 2,000, 3 आणि हे 3, 6,000 रुपये. आणि फायनली तुमच्याकडे किती राहिलेत, 4,000 रुपयेच राहिले. म्हणजे ओरिजिनल कॅपिटल होतं 10,000 रुपये आणि त्याच्यामध्ये 6,000चा लॉस झालाय. शेवटी राहिले फक्त 4,000 रुपये. म्हणजे लॉस किती झालाय, 60%. तुमच्या कॅपिटलवरती किती लॉस झालाय, 60%. म्हणजे हा खूप मोठा लॉस आहे. आणि हा लॉस जर आपल्याला रिकवर करायचा असेल तर थोडासा काय आहे, हार्ड आहे. लक्षात येते. म्हणजे छोटा छोटा लॉस जो आहे तो वाढत वाढत, आता हे 1,000 रुपये डायरेक्टली होत नाहीये. मी जसं तुम्हाला सांगितलंय की बरेच जण भरपूर ट्रेड घेतात, मग 200 रुपये लॉस, 100 रुपये लॉस, असं करत करत म्हणजे 100 रुपये लॉसचे पण 10 ट्रेड घेतले तर 1,000 रुपये लॉस होतो. त्यामध्ये परत चार्जेसचा लॉस वेगळाच. बरोबर. मग तुम्ही 5 जरी ट्रेड घेतले आणि त्याचा 100 रुपयाचा लॉस झालाय तरी सुद्धा 500 रुपये ते आणि अदर जे आहेत ते चार्जेस, तो लॉस वेगळा. तर अशा पद्धतीने जो लॉस आहे तो वाढत जातो जर आपली कॅपिटल कमी असेल तर. म्हणजे कॅपिटल कमी आहे म्हणून भरपूर ट्रेड घेतल्या जातात आणि अशा पद्धतीने काय होतो, लॉस होतो. आता बघा हे झाले कारण की कशामुळे लॉस होतो. पण हे सगळं फक्त जाणून आपल्याला काही फरक पडणार आहे का, नाहीये. तर याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, एक तर मी जेवढे कारण सांगितले ते कारण जे आहेत ते तसं न करणं हे एक फायद्याचं आहे. आणि आणखीन काय काय त्याला असू शकते सोल्युशन ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा की जे ट्रेड आहेत ते एका दिवसामध्ये 2 ते 3 ट्रेड घ्यायचे. खूप जास्त ट्रेड घ्यायचे नाहीये. समजा तुमचा प्रॉफिट झालाय, ठीक, नाही झाला तरी ठीक. समजा लॉस झालाय पहिल्या 2-3 ट्रेडमध्ये, तरी पण तिथं ट्रेडिंग स्टॉप करायची. किंवा जर थोडाफार प्रॉफिट झालाय तरी ट्रेडिंग स्टॉप करायची. आपण ठरवून ठेवायचे की दिवसभरामध्ये 2 ते 3 ट्रेड घ्यायचे. आणि असंही असे भरपूर काही ट्रेड मिळत नाही ट्रेडिंग करताना. बरोबर. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रिस्क. रिस्क जी आहे ती 1 ते 2% रिस्क घ्यायची. बरोबर. म्हणजे तुमचं 10,000 रुपये कॅपिटल आहे, त्याचा 1% किती होतोय, 100 रुपये. म्हणजे 100 ते 200 रुपयाची रिस्क घ्यायची. अशा पद्धतीने म्हणजे आज 200 रुपयाचा लॉस झालाय, ट्रेडिंग स्टॉप करायची. दिवसभरात आज ट्रेडिंग करायचीच नाही. म्हणजे एका दिवसभरात होऊन लॉस किती होणार, फक्त 200 रुपये होणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण तुम्ही लॉस 200 रुपये कन्सिडर केला म्हणजे तो परत आणखीन 50-100 रुपये एक्स्ट्रा जातो, कारण चार्जेस जर त्यामध्ये ऍड केले तर.
ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की स्टॉप लॉस लावणे ट्रेड घेताना. त्यानंतर क्वांटिटी कंट्रोलमध्ये ठेवणे, म्हणजे लिव्हरेज घेऊन जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं वगैरे ते टाळायचं. आणि पेशन्स ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. जर ट्रेड नाही मिळाला तर शांत राहायचं, फक्त मार्केटला ऑब्झर्व करायचं. असं गरजेचं नाही आहे की आज काही अर्निंग झाली नाही आहे म्हणून कुठलाही ट्रेड घ्यायचा वगैरे, असं नाही करायचं. ठीक आहे. आणि बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की गरजेच्या आहेत आपल्याला फॉलो करणं. म्हणजे पहिलं टार्गेट जे आहे ते आपलं काय असलं पाहिजे, जी कॅपिटल आहे आपली ती कॅपिटल सेव्ह करणं, वाचवणं. कारण कॅपिटल जर आपल्याकडे असेल तर आज ना उद्या आपण त्याच्यावरती परत अर्निंग करू शकतो. मी जवळपास माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पॉईंट नेहमी सांगते की कॅपिटल सेव्ह करणं खूप गरजेचं आहे. तर चला आता एक क्लोजिंग लाईन सांगते तुम्हाला महत्त्वाचं, की स्मॉल कॅपिटल जे आहे ती प्रॉब्लेम नाही आहे, तर आपली डिसिप्लिन जे आहे तो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. त्यामुळे स्लो ग्रो करा पण टिकून राहा. कारण तुम्ही 10,000वरती जरी प्रॅक्टिस केली आणि त्याच्यावरती तुम्ही थोडा थोडा जरी प्रॉफिट कमवत राहिले, तर पर्सेंटेजनं जर तुम्ही विचार केला 10,000वरती, तर त्या पद्धतीने जर तुम्ही अर्निंग करत राहिले तर तुमची खूप जास्त प्रॅक्टिस झाली तर तुम्ही नंतर तेच जे काय ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही 1 लाखावरती वापरू शकता आणि हळूहळू 10 लाखावरती. त्यामुळे प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे आणि तुमची अर्निंग जी आहे ती कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचे आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय की व्यवस्थित तुम्ही ते सगळे रूल फॉलो करणं, जसं मी तुम्हाला आत्तावरती सांगितलं त्या पद्धतीने. तर आय होप हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. तरीही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की या चॅनलवरती आपण स्टॉक मार्केट, फायनान्स याबद्दलचे व्हिडिओ बघत असतो, तेही अगदी सोप्या भाषेत.